बँकिंग बाबतच्या समित्या, आता उदाहरणार्थ जे आता मी विचारलं त्याच्या पलीकडचा थोडा एरिया घेतो. LPG टॉपिक 1991 नंतर विशेषतः बँकिंग संदर्भातील समिती आहे कुठली? एम नरसिंह समिती, सगळ्यांना माहिती, राईट? बरं, ती फर्स्ट पण समिती माहिती आहे, नरसिंह समिती फर्स्ट, नरसिंह समिती सेकंड, ठीक आहे. पण आता मला सांगा, याच LPG रिफॉर्म्सला गृहीत धरून बँकिंग सेक्टरबाबत जे रिफॉर्म झाले किंवा प्रायव्हेट सेक्टरला जे काही इथं प्रोत्साहन द्यायला एम नरसिंह समितीने सांगितलं, तसंच इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा प्रायव्हेट सेक्टरला ओपन करण्यासाठी शिफारस केलेली समिती कुठली? आता याचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर मग एक्झॅक्टली हेच तुम्हाला मला दाखवायचं आहे की आपण जो एरिया केला हे सगळेच करणार आहेत, हे तर यायलाच पाहिजे. आता थोडं पुढे जायला पाहिजे. चला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा पटकन, आफ्टर LPG रिफॉर्म्स. हां, आता त्या समितीचं वर्ष सुद्धा सांगायचं, मग ते 91 आहे का 92 आहे का 93 आहे, आणि कुठली समिती आहे? अरे मल्होत्रा समिती आहे का अजून कुठली समिती आहे? चला, आता ज्याला ज्याला उत्तर आलं आणि वर्ष आलं समजायचा अभ्यास चांगला आहे. आणि जर मग बाकीचे काही विद्यार्थी उत्तर देऊ शकत नाहीत, ह्यांनी लगेच निगेटिव्ह होऊन डिप्रेशनमध्ये जायचं नाही. हे सगळं सत्य आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे काही रिअलिटी ही तुम्हाला सांगणारे कोणीतरी पाहिजेच ना, का सगळंच असं अंधारात राहायचं म्हणून ते 4-5 वर्ष 8 वर्ष चाललेत आपले. जरा थोडं आपल्याला काय कमी आहे हे स्वतःला सांगावं लागेल आणि त्या एरियावर काम करावं लागेल. वेळ आहे ना अजून, म्हणून तर यावेळेस आपण लवकर घेतोय सगळं. एरिया लक्षात आला का तुमच्या? म्हणजे काय आपलं झालंय हे परफेक्ट पाहिजे, पण आता एक पाऊल पुढेही गेलो पाहिजे आपण. कारण इकडे प्रश्न विचारला तर नाही सर मग मी केलं नव्हतं मग राहिलं, मग विचार करा आपण आयुष्यपणाला लावतोय. इतके वर्ष झालं, आधीचे काही फेलियर्स आहेत, घरचं प्रेशर आहे, फॅमिली, आई वडील वाट बघतायत, माझा मुलगा माझी मुलगी बाबा ह्या वर्षी अधिकारी होणार आहे, आणि आपण काय करतोय ह्याच एरियावर वारंवार फिरतोय जो ऑलरेडी आधी केलेला आहे. जरा एक पाऊल पुढे चला, आहे त्यापेक्षा थोडं पुढे झाला. जसं की आता अजून उदाहरण देतो, बँकांचं राष्ट्रीयकरण. खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारला, सगळ्यांना माहिती. मग कधी झालं? 1969, दुसरं 1980. बरं किती? पहिल्यांदा 14, नंतर 6. बरं ठेवी 50 कोटी 200 कोटी सगळं झालंय. तुमच्यापैकी आता किती जण मला सांगा या बँकांबाबत त्याची नावं किती जण सांगू शकतील? सांगा बरं. 14 बँकांची नाही, 6 बँकांची नावं सांगू शकता का? पटकन कमेंट बॉक्समध्ये मला 6 बँकांची नावं टाकणारे विद्यार्थी पाहिजे. 1980ला ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यांची नावं, दॅट्स इट. मग नाही सर मग ते करायचे असतात का? बरं 14 नाही तर किमान 6 तरी करणं. काहीतरी आधीच्या तुलनेत पुढे गेलो पाहिजे का नाही मला सांगा. का दरवर्षी मला जे 5-6 वर्षापूर्वी माहिती आज एवढंच माहिती आहे, मग काय इम्प्रूव्हमेंट केली आहे? काय कट ऑफच्या आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय सगळे विद्यार्थी. बरं तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणार आहे. बरं आपल्याला दुसरा पर्याय पण नाही ना. इतक्या वर्षाचा स्ट्रगल मी आता तेच सांगत होतो, घरचे फॅमिली वाट बघतायत, प्रेशर आहे, एज फॅक्टर आहे, मुलींबाबत लग्नांचं वय, सगळंच खूप टेन्शन आहे, फायनान्शियली बरेच प्रॉब्लेम्स आहेत. मग हे सगळं विचारात घेता आपण घाई गडबड गोंधळ करून निगेटिव्हमध्ये जाऊन डिप्रेशनमध्ये जायचं का? त्याच्याऐवजी काहीतरी मार्ग शोधा जो तुम्हाला मी दाखवतोय. आणि एक्झॅक्टली याच्यातून आता लक्षात येतं की काय चुकत होतं. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये का मार्क येत नव्हते, आणि मग इकॉनॉमिक्समध्ये कमी मार्क आले की जरा स्पर्धेतून बाहेर पडायचो आपण. आणि हा अवघड विषय आहे म्हणल्यानंतर याला हातच लावत नव्हतो आपण. पण आता जर डायरेक्शन दिली आणि हे करून घेतलं तर प्रॉब्लेम आहे का? आणि याच सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मला द्यायच्यात.